हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ इव्हनिंगचे 6:30 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे आणि मी बनवत आहे खिचडीचा प्रसाद. म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी साईबाबाच्या मंदिराला देण्यासाठी खिचडीचा प्रसाद बनवते. तुम्ही म्हणत असता की ताई कशा प्रकारे बनवते, कुठला तांदूळ घेते, किती प्रमाणात बनवते. तर 1 किलो तांदळाचा मी खिचडीचा प्रसाद बनवते. म्हणजे मंदिरामध्ये लहान मुलं मोठी सगळेजण येत असतात, मग 1 किलोचं बरोबर होतं. तर इकडे मी काय काय तयारी केलेली आहे. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून मी अगोदरच भिजत ठेवलेले होते. 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ कुठला घेते तर कोलमचा जो बारीक तांदूळ येतो ना तो घेतलेला आहे. त्यानं तुम्ही जे रेग्युलर भात आहे आपला पांढरा ते पण व्यवस्थित बनतो, म्हणजे मऊसूत असा बनून तयार होतो आणि खिचडीसाठी पण परफेक्ट आहे. तर इकडे मी बिनीस, टमॅटो, आलू, कांदा हे सगळं बारीक कट करून घेतलं. अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. कुकरमध्ये 4 चमचे तेल घेतलं. मोहरी, जिरं, नंतर खडे मसाले टाकलेले आहे, जसं दालचिनी, लवंग आहे, विलायची आहे, तेजपत्ता हे सगळं टाकलं. नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. परतून घेतल्यानंतर मी कांदा, हिरवी मिरची, बिनीस जे ज्या पण भाज्या यामध्ये आवडीप्रमाणे टाकू शकता ते सगळे टाकला. परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकली. सुके मसाले टाकलेले आहे, धना पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर. नंतर मी टमॅटो टाकले. परतून घेतल्यानंतर तांदूळ टाकून थोडा वेळ मिक्स करायचा आहे फोडणीमध्ये आणि नंतर पाणी टाकलेलं आहे. तोपर्यंत दिनेश गेलेला होता मार्केटला, तर घेऊन आलेला आहे. तर काय आणायला लावलेलं आहे तर उद्या साबुदाणा लागणार आहे आणि दिनेशला मी म्हटलं की बारीक साबुदाणा घेऊन ये, पण मोठा आणलेला आहे ते काढून ठेवायचं आहे. वरईचे तांदूळ आणायला लावलेत. म्हणजे उद्या महाशिवरात्री आहे, दिवसभराचा आपला एकादशीचा उपवास असतो. मग उद्याच्याला आणून ते कधीही भिजणार असं, त्यामुळे मी आजच आणायला लावलेलं आहे आणि भिजत ठेवणार आहे. नंतर टमॅटो पण संपलेले होते, टमॅटो घेऊन आलेला आहे आणि न धुता जाळीत भरत आहे. म्हणलं धुवून मी भरते राहू दे, पण नाही, दिनेशला खूप घाई गडबड होती, कुठल्याही कामाची खूप घाई गडबड असते, तर नंतर काढून मी धुवून ठेवते. तसं जाळीत भरलेलं आहे म्हणजे एकत्र राहतील ते. आणि इकडं हे शाबू जे आहे ना तेही डब्यात काढत आहे. म्हणजे अगोदरचा थोडाफार होता तो पण मोठाच होता आणि आता जो आणलेला आहे ते पण मोठाच आहे. तर असं सगळा शाबू इकडं काढलेला 1 किलो मी आणायला लावलेला आहे. ते पण डब्यात काढून ठेवलेलं आहे. म्हणजे जी ही काढाकडीची कामं आहे ती सगळे दिनेश करत आहे. म्हणत आहे मग मी किचनमध्ये मी काहीतरी हेल्प करतो. तर आता प्रसाद तर बनलेलाच आहे, परत स्वयंपाक मला बनवायचा आहे. तर स्वयंपाक निवांतपणे बनत राहील. अगोदर खिचडी मी बनवून घेते, तोपर्यंत मी सगळा किराणा जे आणलेलं आहे ते काढलेलं आहे डब्यामध्ये. सगळे डबे जागेवर ठेवलेत कारण किचनमध्ये खूप पसारा वाटतो. सगळं जागेवर ठेवलं आणि खिचडी तोपर्यंत बनवून तयार झालेली आहे. बघू शकता एकदम मस्त अशी परफेक्ट हे जे प्रसाद आहे ना बनून तयार आहे. छान मिक्स करते. कुकरमध्ये बनवलो ना आपल्याला मिक्स करायचं ऑप्शन भेटत नाही. एक वेळा टोपण लावलं की मग 2-3 शिट्या आल्या की ते सगळे मसाले वरती येतात. तर मिक्स केलं. आरती झालेली आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा आरती होते. आरती झाली. दीपक दिनेश गेलेले आहेत गॅरेजला आणि हे गेलेले आहेत गावाकडे म्हणजे साईबाबाच्या मंदिरला. तर हे जोपर्यंत येतात तोपर्यंत मी स्वयंपाक करत आहे. तर इकडं कुकरला डाळ लावली आणि उद्या आहे एकादशी, म्हणजे उद्या महाशिवरात्री आहे. तर मी आज शाबू भिजू घालणार आहे. तर हे शाबू आणून ठेवलेला आहे, मोठा शाबू आहे. तर आता भिजून ठेवला ना तर व्यवस्थित हा फुलला जाईल. आणि इथं वरईचे तांदूळ पण 2 पॅकेट मागवलेले आहेत, अर्धा किलोचे आहे ते. हे काय सकाळच्या वेळेतच होतात, पण हे जे शाबू आहे ना हे आजच आपल्याला भिजवावं लागतो कारण पटकन भिजणार नाही, थोडासा वेळ लागतो फुलण्यासाठी. तर साईबाबांच्या मंदिरात देण्यासाठी प्रसाद पॅक करून दिला. परत मी स्वयंपाक केलं, जेवण खाणं झालं, भांडे क्लीन केले. नंतर मी साबुदाणा पण रात्रीच भिजत ठेवलेला होता, तर सकाळपर्यंत व्यवस्थित फुललेला आहे. तर जी ही मॉर्निंगची कामं होती माझी सगळी आवरलेली आहेत. म्हणजे आज महाशिवरात्री आहे. आजचा वार शुक्रवार आहे, तारीख आहे 8 मार्च. तर आज आहे महाशिवरात्री प्लस आज महिला दिन पण आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर इकडे मी साबुदाण्याची खिचडी अगोदर बनवली कारण जी ही माझी मॉर्निंगची कामं होती ती झालेली आहेत. नंतर मी पटकन साबुदाण्याची खिचडी बनवली आणि इकडं मी भात आणि डाळ पण लावलेला आहे. म्हणजे आता बाबा जेवण करतील, दीपक दिनेचं काय एकादशीचा उपवास नसतो, तर हे सगळेजण जेवण करतील. फक्त मी आणि दीपकचे पप्पा दोघांचा उपवास असतो एकादशीचा. तर आमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी मी बनवली, पण दीपकला आणि दिनेशला साबुदाणा खूप आवडतो. तर दीपकला इकडे मी साबुदाण्याची खिचडी खायला दिली, पण दिनेशला दिलेलं नाही आहे कारण त्याच्या पायाला मार लागलेला आहे, पतपाणी करत आहे. आणि मला वाटलं साबुदाण्याची जर खिचडी मी दिली त्यामध्ये शेंगदाणे पण टाकलेत आणि जास्त व्हायचं म्हणून मी दिलेलं नव्हतं. तर इकडे मी बनवलं आणि देवपूजा वगैरे आणखीन मी काही केलं नाही. तर तुम्ही म्हणाल तर देवपूजा नाही केली, अगोदर खिचडीच बनवली का? तर हो, हे जाणार आहेत बाहेर गावी, त्यामुळे थोडंसं लवकर मी साबुदाणा खिचडी बनवली आणि जी ही माझी कामं आहे देवपूजा वगैरे ते नंतर करणार आहे. कारण जाणाऱ्यांना अगोदर आपल्याला करून द्यायचं असतं, कसंही असो ते सणवार असो किंवा कुठली अडीअडचण असो, जाणाऱ्यांना अगोदर करून देत असते मी. ते नवरा असो किंवा मुलं असो. कसं असतं ना, एक वेळा घरातनं बाहेर गेली की मग वेळेत त्यांना काहीच भेटत नाही. आणि तसं तर आज उपवास पण आहे, कुठलेही बाहेरचं हे खाणार पण नाही आहेत, म्हणून मला अगोदर खिचडी बनवावी. तुम्ही म्हणत होता की ते साबुदाणा खिचडीमध्ये कोथिंबीर टाकायची नसते, पण मी कोथिंबीर टाकलेली आहे.
टॅमॅटो वगैरे टाकला नाही, कारण तुम्ही म्हणत असा की टॅमॅटो टाकल्यानंतर मग ते उपवासाचं काय आहे, सगळं व्यर्थ होणार आहे की तू बटाटा टॅमॅटो हे सगळं टाकत असते. पण इकडे टाकतात म्हणून मी पण टाकते. पण जेव्हापासून तुम्ही म्हणलेलं आहे की टॅमॅटो वगैरे टाकायचं नाही, तेव्हापासून मी टॅमॅटो टाकत नाही. तशीच मी साबुदाणा खिचडी बनवली. परत मी इकडे आता बनवत आहे आमटी. म्हणजे हे आलेले होते, यांचा फराळ झालेला आहे. आता हे गेलेत बाहेरगावी. जोपर्यंत दुपारी येतात तोपर्यंत मी इकडं वरीच्या तांदळाचा भात, नंतर मी आमटी बनवत आहे. यासोबत खूप छान लागते ही आमटी. तर कशा पद्धतीने बनवली, हिरवी मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं. त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर खात असला तर टाका किंवा स्किप करू शकता. फक्त हिरवी मिरची शेंगदाणे टाकायचं, बारीक वाटून घ्यायचं आणि चिंचेचं पणं, जे चिंच आहे ना त्याचं पणं टाकलेलं आहे. जितकं पाहिजे तितकं पाणी टाकून एकदम पातळ अशी आमटी बनवायची आणि फक्त जिऱ्याची आपल्याला फोडणी टाकायची आहे. एकदम छान अशी आमटी बनवून तयार झालेली आहे. नंतर मी वरीच्या नारळाचा भात पण बनवलेला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मी इकडं देवपूजा करत आहे. आज महाशिवरात्री आहे, तर आज आपल्याला महादेवाचा अभिषेक पण करायचा आहे. पण अगोदर मी रोजची देवपूजा केली, देवांना स्नान घातलं, देवपट्यावर विराजमान केलेलं आहे. फुलं वाहिले आहेत, म्हणजे दासऱ्याची फुलं खूप सारी लागत आहेत, ते वाहिले आहेत, खूप मोठे मोठे आहेत, त्यामुळे देवसुद्धा दिसत नाहीत, ठेवलेले आहेत अशा प्रकारे. नंतर व्हाईट फुलं पण आहेत आणि थोडीफार मी मार्केटमधून आणायला लावली आहेत. म्हणजे शंकर भगवानांना जे जंगली फुलं असतात बघा, ते खूप आवडतात. जसं निळ्या कलरचं फुल येतं, तर त्याला काय म्हणतात आठवण येत नाही आहे. नंतर धोत्र्याचं फूल, जे फूल आपल्याला भेटतं ना देवाच्या आवडीचं ते आपण ठेवू शकतो. पण मला आज ना दासाळ आणि किंवा स्वास्तिक हे दोनच प्रकारची फुलं भेटलेत. मार्केटहून मी आणायला लावली, तिथं फक्त शेवंतीच होती पिवळ्या कलरची. तर बघूयात तेच वाहणार आहे जे आहे ते. तर रोजची देवपूजा झाली, दीप प्रज्वलित केलेले आहे, धूप लावलेले आहे, देवदर्शन करून घेतलं. आता अगोदर तुळशीपूजन उंबरापूजन करून येते, मग मी महादेवाचा अभिषेक वगैरे करणार आहे. यामध्ये थोडासा वेळ मला जास्त लागणार आहे, कारण आज ना 2 प्रकारचं स्वयंपाक बनलं. एकादशीसाठी आमच्यासाठी बनलं, ते स्वयंपाकून मी साईडला ठेवले. ह्याचं मुसरा हात त्याला आणि त्याचं याला लागायचं नाही, कारण आपलं एकादशीचा उपवास असतो. आणि परत जेवणाऱ्यांना वरण भात भाकरी हे सगळं स्वयंपाक मी बनवलेलं आहे. यामध्ये भरपूर वेळ गेला, थोडासा मला लेटही झालेलं आहे पूजेला. असो सणासुदी दिवशी असं होत असतं, ज्या दिवशी सणवार असतं, व्रत वगैरे असतं, त्या दिवशी क्लिनिंगच्या कामापासून सुरुवात होते. तर याच कामामध्ये मला भरपूर वेळ गेला. म्हणजे पूर्ण घरचं झाडणं, पुसणं, रांगोळी काढणं, अंगणाची साफसफाई, झाडाला पाणी देणं, हे सगळं झालं. मग नंतर मी जे आपले स्वयंपाक पाणी त्या कामाला सुरुवात केली आणि देवपूजेला थोडासा मला लेट झालेला आहे. असं बघू शकता, ऊन खूप भयानक आहे आज. म्हणजे दररोज शिवरात्रीपासून ना असं म्हणतात खूप भयानक ऊन होतं आणि गरमी पण तशीच होते. जे आपण उन्हाळी कामं करतो ना खूप छान होता त्या दिवसामध्ये. तर असो, तुळशीपूजन झालेलं आहे, महादेवाची पिंडी ठेवलेली आहे, महादेव भगवान नंदी भगवानचं हे मी पूजन केलेलं आहे, दर्शन झालेलं आहे. आता मी उंबरा पूजन करत आहे. तर उंबऱ्याला आपण हळदीले पण करू शकता, पण मी तर फक्त पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. म्हणजे सकाळी एक वेळा मी धुवून घेते, पोर जेव्हा धुवत असते त्यावेळेस. आता एक वेळा मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे, हळदी कुंकू चंदन लावलेलं आहे, फूल वाहिलेलं आहे. तर उंबरा पूजन पण झालेलं आहे. आता अगोदर मी इकडं खीर बनवत आहे, साबुदाण्याची खीर. म्हणजे आपण खिचडी वगैरे बनवली, वरीच्या तांदळाचा भात, नंतर आमटीही बनवली, पण म्हणलं गोडामध्ये काहीतरी बनवूया. तर साबुदाणा जे आहे ना मी भिजत ठेवलेलं आहे. तर मी तर वाटीभर साबुदाणा भिजत ठेवलेला आहे. खिरीसाठी ना अगोदरच भिजवून ठेवायची काही गरज नाही आपल्याला. इकडं आपण आधण ठेवलं, म्हणजे पाणी ठेवलं ना गरम होण्यासाठी, जोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत आपण साबुदाणा थोडा वेळ भिजत ठेवलं ना तर लवकर म्हणजे खीर परफेक्टच बनते त्याची. तर साबुदाणा व्यवस्थित फुलेला आहे तोपर्यंत मी कढईमध्ये दूध ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, म्हणजे दुधातच खीर बनवणार आहे मी. तोपर्यंत इकडे पूजेची तयारी मी करत आहे. म्हणजे पाट ठेवलेला आहे, पाटावरती मी आरतीचं ताट, नंतर कापूर लावण्यासाठी जे आहे ना निरांजन ते ठेवलेलं आहे. सगळी पूजेची सामग्री एक एक मी घेत आहे. तिकडे माझं लक्ष आहे, म्हणजे संग मी कामं करत आहे. आज थोडासा मला लेट झालेला आहे. तर इकडे हे जे दूध ठेवलेलं होतं त्याला उकळी आलेली व्यवस्थित. तर भिजलेला साबुदाणा मी यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे फक्त वाटीभर साबुदाणा मी भिजत ठेवलेला होता. तर मी इकडे प्रसादाची खीर बनवत आहे. साबुदाणा टाकून मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि इकडे संग तीर्थ पण बनवून घेत आहे. तर तीर्थ करण्यासाठी मी इकडे 2 चमचे दही घेतलेला आहे. यामध्ये मी थोडंसं दूध टाकलं आणि इकडे बाहेर बघू शकता दोघांची मस्ती. हे दोघं भाऊ एकत्र झाले ना अजिबात जमत नाही. ते TV साठी चालू आहे, ते चॅनल लावायचं आहे त्याला आणि याला एक चॅनल लावायचं आहे. ते एकाच टीव्हीला 2-2 चॅनल कसं लावणार. चालू आहे ते रिमोट घेऊन इकडं फेक तिकडं फेक, दोघांचं चालू आहे. एकत्र असलेलं अजिबात करमत नाही. आणि दीपक कुठंतरी बाहेर गेला किंवा दिनेश कुठेतरी बाहेर गेला तर त्याला करमत नाही. असं आहे ना दोघांचं, म्हणजे जे मन आहे ना ते एकदम करेक्ट बसते या दोघांवरती. तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना असा प्रकार आहे. कुठंतरी एकही गेलं ना मग त्याला करमत नाही. एकमेकांना सोडून राहते नाही येत आणि एकत्र असले तर जमते नाही. आणि माझ्या तर कामं करायचं सोडूनच द्या. जसं तुम्ही बघत असा प्रत्येक व्हिडिओमध्ये दीपक दिनेश खूप हेल्प करतात. तुम्ही म्हणताही ताई खूप गुणी मुलं आहेत, खूप तुझी मदत करतात, तर तुमचं एकदम योग्य आहे. पण ज्या दिवशी 2 जण घरी असतात ना त्या दिवशी एकही माझी मदत करायला येत नाही. मी वरडत किचनमध्येच राहते, माझं काम पूर्णच होतं, त्या वरून स्वतःच करते मी. कारण काय होतं ना,
दीपक म्हणतो दिनेशला तू जा, मम्मी बोलवत आहे. दिनेश म्हणतो दीपकला की तू जा बया, तुला बोलवते मम्मी. मग एकही येईना, मग तेवढ्यामध्ये ते काम मी स्वतःहूनच करून घेते. तर असं इकडं जे दुधामध्ये मी साबुदाणा टाकलेला होता व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. जास्त वेळ लागत नाही, फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये व्यवस्थित साबुदाणा शिजलेला आहे. नंतर यामध्ये मी थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा. नंतर ड्रायफ्रूट आपण आवडीप्रमाणे टाकू शकता. तर मी इकडं काजू टाकलेत, मनुके टाकलेले आहेत, बदाम टाकू शकता, अक्रोड टाकू शकता. छान मी मिक्स केलं, शिजवून घेतलं थोडा वेळ. आणि इकडं अगोदर मी खीर घेतलेली आहे, म्हणजे प्रसाद बनवून तयार झालेला आहे. आणि इकडे आरतीचं ताट वगैरे सगळं मी एक एक वस्तू सगळी रेडी करतच होते. आणि तिकडं माझं खिरीकडे लक्ष होतं, म्हणजे दोन्हीकडे करत चाललो तर आपलं काम थोडं कमी वेळात होणार आहे. तर काय होतं ना, भरपूर लेट होतो आपल्याला. सकाळपासून आज सुरुवात अशी झाली ना, कारण ज्या दिवशी सणवार असतो त्या दिवशी आपल्याला रोजच्यापेक्षा जास्त वेळ होतो. कारण एक्स्ट्राची कामं काय असतात, तर आपल्याला झाडणं पुसणं, रोजचा स्वयंपाक, नंतर एकादशी दिवशी ना 2-2 वेळा स्वयंपाक असतो. आपलं उपवासाचं वेगळा स्वयंपाक, नंतर जेवणाऱ्यांना वेगळा स्वयंपाक, मग त्यामध्ये भरपूर वेळ जातो. नंतर रोजची देवपूजा असते, हे ते भरपूर सारी कामं होऊन जातात, म्हणून थोडंसं आपल्याला लेटही होतो. तर असो इकडं अगोदर मी ओम नमः शिवाय जप करत महादेवाचा अभिषेक करत आहे. म्हणजे पूर्ण परिवाराचा आपण आज अभिषेक करू शकतो. महादेव पार्वतीचं आज लग्न लागलेलं आहे, खूपच शुभ दिवस आहे. पण माझ्याकडे ना महादेव पार्वतीचा सेपरेट फोटो नाही आहे. तर अशा प्रकारे ज्यामध्ये गौ माता आहे आणि महादेव ब्रह्मा विष्णू असे आहेत. मग आता जे आहे ते मी घेतलेले आहे, पण महादेव पार्वतीचा जी फोटो असतो ना तो ठेवला जातो या पूजेमध्ये. असो इकडे मी महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून घेतलेला आहे, नंदी भगवानचा अभिषेक करून घेतलेला आहे, पाटावरती विराजमान केलं आणि विभूती घेतलेले आहे. आणि आपल्याला जे फुलं आवडीप्रमाणे, म्हणजे महादेवाच्या आवडीची जी फुलं भेटतात ना ते व्हायचे असतात. पण मला आज कुठले फुलं भेटलेली नाहीत, म्हणजे आता एकतर गरमीचे दिवस स्टार्ट आहेत, कुठं व्यवस्थित फुलं भेटत नाहीत. ते श्रावण महिन्यामध्ये बघा तुम्ही भरपूर फुलं असतात, हर एक कलरचे प्रकारचे फुलं भेटतात आपल्याला, पण आता भेटत नाहीत. पण जे आहेत ते मी फुलं इकडे घेतलेले आहेत. आणि महादेवाला लाल फुलं व्हायचं नसतं म्हणून मी खाली ठेवलेलं आहे. आणि पांढरी फुलं मी पिंडीवरती वाहिलेले आहेत, म्हणजे विभूती पांढरं फुल, लाल आपल्याला कुंकू वगैरे लावायचं नसतं. तर विभूती लावली आणि मी पांढरी फुलं वाहिलेली आहेत. नंतर जे दासाळचं फुल वगैरे आहे ते खाली ठेवलेलं आहे. नंदी भगवानची पूजा केलेली आहे. आणि म्हणलं दिनेशला वस्त्रमाळ मी बनवून ठेवत असते, जेव्हाही मला वेळ भेटतो ना, वाती वस्त्रमाळ हे सगळं मी करत असते. कारण आपल्या घरात सतत पूजा असते, मग त्यावेळेत आपल्याला वस्त्रमाळ, ज्या वेळेत पूजा आहे त्याच वेळेत आपण वस्त्रमाळ करत बसलो, वाती करत बसलो तर भरपूर वेळ जातो त्यामध्ये. त्यामुळे मी जेव्हाही मला खाली वेळ भेटतो त्यावेळेत मी दुपारच्या वेळेत वगैरे वस्त्रमाळा वाती खूप सारं मी करून ठेवत असते. तर आपल्याला जेव्हाही गडबडीत पूजा करायची त्यावेळेत आपल्याला ते कामाला येतं. तर वस्त्रमाळ मी वाहिलेली आहे. नंतर फोटो जे ठेवलेले महादेवाचे त्याला पण मी वस्त्रमाळ वाहिलेली आहे. आणि इकडं तुपाचा निरांजन लावलेला आहे. नंतर आरती पण मी प्रज्वलित करून घेतलेली आहे आणि धूप घेतलेले आहे. तर धूप अशा प्रकारे मी चोळून लावत असते, म्हणजे जास्त वेळ छान अशी चलते. आपण तशीच लावली ना, पॅकेटमधलं काढलं आणि तसंच लावलं ना ते व्यवस्थित जळतच नाही, अर्ध्यामध्येच थांबते, म्हणून चोळून लावायचं. आणि इकडे मी दूध पण घेतलं, खीर पण घेतलेले आहे, नंतर कापूर घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मी महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केलेला आहे आणि फोटो ठेवून पूजा करून घेतली, आरती करून घेतलेली आहे. नंतर कापराचा निरांजन आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. दीपक दिनीची मस्ती चालू आहे, बोलवत आहे. पण ज्या दिवशी दोघंजण घरी असतात ना त्या दिवशी असाच प्रकार आहे, वेळेत कुठलाही येत नाही. तर मी स्वतःहूनच आरती करून घेतली, नैवेद्य दाखवलेला आहे, म्हणजे खिरीचा प्रसाद मी बनवला तेच दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे मी घरच्या घरी महाशिवरात्रीचं पूजन केलेलं आहे, आरती करून घेतली. आता मनोभावे दर्शन करून घेऊ. आणि तसं तर भोलेनाथ हे भोळे असतात, काही चूकमूक माझ्याकडनं झाली तर हे माफ करतील. तर देवाचे दर्शन करून घेतलेले आहेत. आणि खूप साऱ्या ताई आज महादेवाच्या मंदिराला जातात, पण मी काही गेलेली नाही, घरच्या घरी मी अशा प्रकारे पूजा केलेली आहे, महादेवाचा अभिषेक केलेला आहे. आणि इकडं मी नैवेद्य म्हणून जी खीर बनवली ते मी नैवेद्य ठेवलेलं आहे. आणि इकडे दीपक पण घेत आहे खाण्यासाठी म्हणजे साबुदाण्याची खिचडी मी बनवली, ते पण आवडीनं खातो, खूप आवडतं याला साबुदाणा वगैरे. नंतर खीर पण बनवली, ते पण दोघांनाही खायला सांगितलेले. पण मला वाटतं साबुदाण्याची खीर पण खाणं दिनेशला ठीक नाही आहे, त्यामुळे मी फक्त दीपकलाच दिलेलं आहे. मला काही माहिती नाही खावं की नाही माहिती नाही, पण दिलेली नाही आहे. कारण मला एकच भीती आहे, काहीतरी खाल्लं आणि जास्त झालं, ते आता कमी झालेलं आहे, जास्त झालं मग परत ते आणखीन उलाढाला होतो. म्हणून फक्त वरेच्या तांदळाचा भात आणि वरण मी देत आहे दिनेशला. आमटी जी बनवली ते पण देत नाही, त्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत. ते सगळं झालं तोपर्यंत हे जेवण करायला आलेले होते, म्हणजे जेवण नाही फराळ करायला आलेले आहेत. तर यांना मी साबुदाण्याची खिचडी, वरेच्या तांदळाचा भात, नंतर चिप्स वगैरे मी काही आज तळातळी केली नाही, कारण हे यांचा फोन आला तेव्हा हे म्हणत होते मला बाहेर गावी जायचं आहे, गडबड खूप आहे. तर म्हणलं असो संध्याकाळच्या वेळेत आपण तळून घेऊ. आणि माझा शुक्रवारचा उपवास आहे वैभवलक्ष्मीचा, म्हणून मी खरबूज खायला घेतलेले, मी फराळ केलेलं आणि मी रात्री एकच वेळा फराळ करणार आहे. याच्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास पण आहे आणि वैभवलक्ष्मी मातेचं शुक्रवार पण आहे.
तर आपल्याला एकच वेळा जे आहे ना फराळ करायचा आहे, कारण आपण एकादश म्हणून 2 वेळा फराळ केला तर शुक्रवार सुटतो आपला. म्हणून मी फक्त खरबूज खाल्लेला आहे, चहा वगैरे घेतलेला आहे. नंतर दीपक दिनेश चिप्स घेऊन आले, म्हणजे दिनेशला ना असं काहीतरी खावंसं वाटतं चटपटीत, तर ते म्हणत होता सोयाबीनचे काहीतरी आणलेले चिप्स आहेत. काय होतं त्यामध्ये मी तितकं पाहिलेलं नाही, पण म्हणत होता सोयाबीनचे त्यानं काही नुकसान होणार नाही, तर ते आणून खात आहे ते दोघंजण. बघू शकता भांड्याचा खूप सारा झालेला, म्हणजे ढीग लागलेला आहे भांड्याचा. आता इतकी भांडी क्लीन करून घेते. आणि इकडे परत मी शाबू का भिजत ठेवत आहे, म्हणजे अगोदर मी खिचडी बनवली, पण दीपकनं आणि त्याच्या पप्पानं दोघांना खाल्लेले आहे. आता दुपारच्या वेळेत करण्यासाठी मी काय केलं, झटपट साबुदाणा मागवलेला आहे, म्हणजे बारीक साबुदाणा येतो ना झटपट, खूप लवकर फास्टमध्ये तो भिजला जातो आणि त्याची खिचडी पण खूप छान होते. तर तेच बनवणार आहे दुपारच्या वेळेत. आणि भांडी सगळी मी घासून घेतली, म्हणजे क्लीन करून घेतलं, किचन पण स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि दीपक इकडे काय करत आहे तर सिमेंट गेले, म्हणजे आता उन्हाळा जसं गरमी स्टार्ट झाली ना, खूप मुंग्या होतात बघा, लाल मुंग्या, आणि ते सतत सिमेंट काढत राहतात फरशीच्या खालचं. तसंच झालेलं होतं तिथं, ते सगळं सिमेंट काढलेले आहेत आणि फरशी हालायला लागली होती आणि तिथं होल केलेले होते त्या मुंग्या, म्हणून दीपक तिथे सिमेंट लावत आहे. दीपकला लागलेलं मोठं काम. दिनेशला काय काम लागलं तर जाऊन बसलेलं आहे कम्प्युटरपाशी, काहीतरी बघण्याचं काम त्याचं चालू आहे, म्हणजे एक्झाम चालू आहे. 1 तासभर अभ्यास केलेला आहे, आता थोडा वेळ बसलेला आहे. असो, तोपर्यंत मी खिचडी बनवून घेते, म्हणजे हे येतील इतक्यात, तोपर्यंत मी खिचडी बनवून घेते. तर ही झटपटची साबू आहे ना, फक्त अर्ध्या तासात व्यवस्थित भिजून तयार होतो. बघू शकता एकदम मऊसूत असा भिजलेला आहे. आता यामध्ये मी टाकलेलं आहे चवीपुरतं काय सिंदूलन टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं. मी आणखीन टाकलेलं फक्त शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आणि शेंगदाण्याचा कूट जे आहे ना अशा प्रकारे अगोदर मिक्स करायचं, कारण आपण नंतर टाकलो ना ते चिकटपणा येतो त्याला, त्यामुळे अगोदर मिक्स करायचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये. तर ते 1 ते 1.5 वाटी शेंगदाण्याचा कूट मी टाकून मिक्स केलेला आहे. आणि इकडे मी तडका तयार करत आहे. तर त्यासाठी मी इकडे 2 ते 3 चमचे तेल घेतलं कढईमध्ये. जिरं टाकलेलं आहे, जे मसाला डब्यातलं जिरं आहे ते नाही टाकलं, आपण जे साईडला नवीन पॅकेट आणलं तेव्हा ठेवतो ना ते घेतलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. तर तुमचे असे कमेंट येतील की त्या साबुदाण्याच्या खिचडीला कढीपत्ता पण टाकायचा नसतो, कोथिंबीर पण टाकायची नसते, पण मी टाकलेलं आहे, इकडं खातात म्हणून मी टाकत असते. आणि नंतर मी हिरवी मिरची आणि बटाटा टाकला, परतून घेतलेला आहे. आणि थोडंसं आलं पण टाकलेलं आहे, परतून घेतलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं, जोपर्यंत की हे बटाटा जे आहे ना व्यवस्थित मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. बटाटा व्यवस्थित मी यामध्ये मऊ झालेला आहे. तर नंतर मी कोथिंबीर टाकली अर्धी वाटी, मिक्स केलं. आणि तोपर्यंत इकडे साबुदाण्यामध्ये मी चवीपुरतं शिंदूलन टाकलेलं आहे, मिक्स केलं. आणि हे मिक्स केलेलं जे साबुदाणा आहे ना आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे परतत राहिलो तर काय होतं ना, चिकटपणा येतो, आपल्याला वाटतं की चिकट होत आहे, पण अगोदर शेंगदाण्याचा कूट टाकलो ना आपण, एकदम मोकळा कसा छान असा मऊसूत साबुदाण्याची खिचडी बनवून तयार होते. तर इकडं हे आलेले आहेत, द्राक्ष पण घेऊन आलेले आहेत, म्हणजे माझा शुक्रवारचा उपवास आहे, मी फराळ काही करणार नाही, संध्याकाळीच करणार आहे. तर द्राक्षे सकाळी खरबूज आणलेले होते, आता द्राक्षे घेऊन आले, तरी 2 जण घेतलेत खाण्यासाठी. तर असं होतं. यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब